हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड्स. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं माझा बर्थडे होता आणि आता झाली आहे संध्याकाळ. सो आम्ही निघालो आहे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. तर बर्थडे सेलिब्रेट करण्याचा ॲज सच काही प्लॅन नव्हता, पण नाना आले, मग त्याच्यामुळे थोडासा प्लॅन बनवला. मग मी रेडी झाल्यानंतर थोडंसं खाली गेलो गार्डनला. रघुला म्हटलं माझे फोटोज आणि व्हिडिओज घ्यायचे आहेत, मग थोडंसं खाली गेलो. फोटोज व्हिडिओज झाल्यानंतर आम्ही निघालो रेस्टॉरंटला जाण्यासाठी. रेस्टॉरंटला जाण्याअगोदर आम्हाला रस्त्यामध्ये नानासाठी काही गॉगल्स वगैरे बघायचे होते. मग लेन्सकार्टला गेलो. लेन्सकार्टला छान अशी डील चालू होती. मग नानांना बरेचसे गॉगल्स आवडले, त्यांना त्यातले ट्राय करायला लावले आणि मग त्यांनी जे फायनल केले त्याला पॉवरचे क्लासेस बसवायचे होते. सो ते द्यावे लागले त्यांना. त्याला टाईम लागणार होता. आणि इकडे मी पण ट्राय करत होते गॉगल्स. ओजस्वीसुद्धा ट्राय करत होती. बट मी जस्ट आत्ताच नवीनच शेड्स बनवलेले आहेत, सो मी नव्हते घेणार. नानांचं फायनल झालं आणि ओजस्वीचं ट्राय करणं संपत नव्हतं. तिला म्हटलं, बाळा तुझी तब्येत ठीक नाही, चल आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया. रेस्टॉरंट साईडलाच होतं, सो आम्ही लगेच रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स खरंच खूप छान होता. सिम्पल सोबर ॲम्बियन्स होता. आणि थोड्याच वेळात माझ्या फ्रेंड्सनी आम्हाला जॉईन केलं. म्हणजेच मयुरी, मंगेश, दिव्या, अनु या सगळ्यांनी मला जॉईन केलं. आणि त्यांनी छान असे बुके आणले होते आणि मला गिफ्ट्स पण मिळाले. सो थँक्यू सो मच फ्रेंड्स. माझा दिवस इतका छान बनवला तुम्ही. आणि त्याच्यानंतर आम्हाला जॉईन केलं माझा भाऊ करण. माझा भाऊ म्हणजेच प्रियाचा भाऊ आहे हा, पण तो मलासुद्धा बहीण मानतो आणि तो पण माझा लाडका भाऊ आहे. सो तो सुद्धा आलेला होता आणि त्याने आम्हाला जॉईन केले आणि त्या शहाण्याने मला तिथलाच बुके उचलून मला देण्याचा प्रयत्न केला. तर त्याला म्हटलं हे चालणार नाही आहे, बिलकुलच जमणार आहे. तो म्हटला शांती ठेव, आपण नंतर शॉपिंगला जाणार आहोत. म्हटलं ओके जाऊया. आणि ही आहे त्याची वाईफ प्रणाली. ती सकाळपासून बिचारी ऑफिसला गेलेली होती, ती आत्ताच आली आहे. सो ती मला जस्ट भेटली आणि आम्ही सगळेजण डिनर करून मस्त छान डिनर केला. आणि हे बघा, हे सगळ्यांना अशा वेगळ्या टेबलवरती जाऊन बसा. यांना कुठेही गेलं ना वेगळा टेबल, स्पेशल टेबल लागतो. मग आम्ही इथे सुद्धा छोटासा एक केक कट केला. केक कट केल्यानंतर मला माहिती नव्हतं एवढंच म्हणजे याच्यानंतरही काही सरप्राईज आहे म्हणून. याच्यानंतर मला प्रियाकडे बोलवलं. तर मग प्रियाकडे गेल्यानंतर माझ्या फ्रेंड्सनी माझ्यासाठी सुंदरसा क्यूटसा असा केक ऑर्डर केलेला होता. तो केक खूपच आवडला मला. म्हणजे माझ्यासाठी खरं सरप्राईज तेच होतं. आणि प्रियाकडे गेल्यानंतर आमचे बटुकडे छान असे खेळत होते. मस्त निर्वेद आणि ईशा आय थिंक पहिल्यांदाच भेटले होते. ते छान खेळत होते. त्यानंतर त्यांचा एन्जॉय चालू झाला आणि मध्येच मला आमच्या तन्वीनी इतकं सुंदर असं ग्रीटिंग बनवून दिलं ना. तन्वीची तब्येत सध्या ठीक नाही आहे, पण तरीही तिने इतकं छान असं ग्रीटिंग माझ्यासाठी बनवलं. तन्वी झाल्यानंतर लगेच अनुनीसुद्धा मला ग्रीटिंग आणून दिलं. आणि अणू झाल्यानंतर आमच्या इशू माऊनीसुद्धा गोडूलं असं ग्रीटिंग माझ्यासाठी बनवलं. ती छोटी आहे, तिच्या हँडरायटिंगकडे जाऊ नका किंवा तिच्या स्पेलिंगकडे सुद्धा जाऊ नका. तिचे इमोशन्स महत्त्वाचे आहेत. सुंदर असं ग्रीटिंग तिने मला बनवलं. आणि हे बघा, माझ्यासाठी सरप्राईज होता हा केक. येस, पाणीपुरी मला खूप जास्त आवडते आणि ते लक्षात घेऊन माझ्या फ्रेंड्सनी माझ्यासाठी हा केक बनवला होता. सो असा होता माझा बर्थडे सरप्राईज आणि असं झालं माझं बर्थडे सेलिब्रेशन. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला, फॉलो करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. ओके, चलो बाय, थँक्यू.